विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. SYBSC कॉम्प्युटर सायन्स ग्रुप्स अँड कोडिंग थेअरी मॅथमॅटिक्स पेपर फर्स्ट सेमिस्टर 3. मित्रांनो आजचा टॉपिक आहे एन्क्रिप्शन ऑफ द गिवन मेसेज. ओके, एक्झाम्पल नंबर 1 बघा. युजिंग एन्कोडिंग फंक्शन fx इज इक्वल टू 3x प्लस 23 mod 26. एन्कोड द वर्ड मॅन. ओके, आता याचं सोल्युशन बघा. हा जो वर्ड आहे मॅन, तो मेसेज आहे, तो आपल्याला पाठवायचा आहे, पण एन्क्रिप्ट करून, म्हणजे सांकेतिक भाषेत. आणि त्यासाठी या फंक्शनचा वापर आम्हाला करायला सांगितला. यातले हे 3 अक्षर आहेत, त्यांच्या न्यूमेरिकल व्हॅल्यू आपण काढून घेणार. इथून सोल्युशनला सुरुवात होईल. मग मी असं लिहिलं, न्यूमेरिकल व्हॅल्यूज ऑफ ईच लेटर इन द वर्ड मॅन ॲज फॉलोज. मित्रांनो तुम्हाला माहिती आहे, ही जी इंग्लिश अल्फाबेट असतात ए पासून झेड पर्यंत, ते टोटल 26 असतात. पण आपण यांना न्यूमेरिकल व्हॅल्यू देताना 0 पासून सुरुवात करतो. 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 असं. तर झेड या अक्षराला न्यूमेरिकल व्हॅल्यू मिळणार 25. ओके, आता आम्हाला ज्या 3 अक्षरांना न्यूमेरिकल व्हॅल्यू शोधायच्या, त्यातलं पहिलं अक्षर आहे एम. एम ची न्यूमेरिकल व्हॅल्यू झाली 12. दुसरं ए ची न्यूमेरिकल व्हॅल्यू आहे 0. आणि दुसरा एन ची न्यूमेरिकल व्हॅल्यू आहे 13. सो 12 0 13 या न्यूमेरिकल व्हॅल्यूज आहेत. सो एम इज इक्वल टू 12, ए इज इक्वल टू 0 अँड एन इज इक्वल टू 13. These are the numerical values. Now using encoding function fx is equal to 3x plus 23 mod 26. Friends, या इथं आम्हाला त्या अक्षरांच्या न्यूमेरिकल व्हॅल्यूज ठेवायच्या. आता पहिली न्यूमेरिकल व्हॅल्यू आहे 12. सो f of 12 is equal to 3 into x. x is 12 plus 23 mod 26. हे जेव्हा आपण सोडवतो, 3 into 12 that is 36 plus 23 that will give you 59 mod 26. आता मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा मॉड या कंसाच्या पूर्वीची ही जी संख्या असते, ती नेहमीच यापेक्षा कमी असावी लागते. ओके, हे 26 आहे, इथं 59 आलं म्हणजे मोठी झाली. मग अशा वेळेस आपण काय करतो माहिती का, या 59 ला 26 ने डिवाइड करून घेत असतो. सो 59 ला 26 ने जर मी डिवाइड केलं तर 26 2 जा 52 होतात. आता सबट्रॅक्शन केली तर 7 उरतात. आता ही 7 ची संख्या उरली, ती या 26 पेक्षा कमी आहे, म्हणून याला आपण रिमाइंडर म्हणत असतो. ओके, आता ही जी मगाची 59 mod 26 जी रचना आली होती, त्याला कसं बदललंय ते पण लक्षात ठेव. ही 26 पेक्षा मोठी आहे ना, मग आपण असं लिहिलं fx म्हणजे f of 12 इज इक्वल टू हा 59 इथं लिहायचा, आणि कॉन्ग्रुएंट ती जी मगाशी बाकी आली 7 ती इथं लिहायची. म्हणजे 59 कॉन्ग्रुएंट 7 mod 26. आता ही संख्या याच्यापेक्षा जर कमी आहे तर याला आपण रिमाइंडर म्हणत असतो, हे लक्षात ठेवा. म्हणून पहिली रिमाइंडर मिळाली 7. ओके, याला आपण म्हणायचं 1. मग सेकंड अक्षर जे होतं ए,
त्याची न्यूमेरिकल व्हॅल्यू होती 0, म्हणून मी लिहिलं एफ ऑफ 0. जिथे एक्स होतं तिथे 0 ठेवतो, म्हणजे 3 × 0 + 23. फंक्शनमध्ये एक्सच्या जागी मी 0 लिहिला. मॉड 26 ॲज इट इज. मग आता 3 × 0 0च असतं. 0 + 23 म्हणजेच 23. मॉड 26. मित्रांनो, ही जी आहे संख्या याच्यापेक्षा लहान पाहिजे. जी आली आहे म्हणून आपण काय म्हणणार, हीच रिमाइंडर आहे. याला भागत बसायची गरज नाही. याच्यापेक्षा लहान आहे ना, रिमाइंडर म्हणून लिहून टाका. रिमाइंडर इज इक्वल टू 23. हे झालं सेकंड. आता थर्ड अक्षर जे होतं एन, त्याची न्यूमेरिकल व्हॅल्यू होती 13. ओके, म्हणून आपण तसं लिहिलं एफ ऑफ 13 इज इक्वल टू 3 × 13. इथं एक्स होता, एक्सच्या जागी 13 लिहिलो. 3 × 13 + 23 मॉड 26. मग याला सॉल्व्ह करून घ्या. 33 × 39 39 + 23 ते येतात 62. मॉड 26 ॲज इट इज. परत बघा, ही संख्या याच्यापेक्षा मोठी आहे, म्हणजे याला डिवाइड करून घ्यावं लागेल. म्हणून आपण इथे लिहिले बघ, 62ला 26 ने म्हणजे याने डिवाइड केलं. कसं डिवाइड करणार? 26 2 जा 52. वजाबाकी जर केली तर किती आली? 10. मग आता ही वजाबाकी जर 10 आली तर आपण हा 62 इथं लिहिणार. कॉन्ग्रुएंट ती वजाबाकी लिहिणार इथं 10 मॉड 26. हे जरा नीट लक्षात ठेवा. 62 याच्यापेक्षा मोठी आहे, म्हणून आपण या 62ला 26 ने भागून घेतलं. 26 ने भागल्यावर बाकी 10 उरली, म्हणून मी लिहिलं बघा, हा 62 कॉन्ग्रुएंट, बाकी उरली ती 10 मॉड 26. याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ असा झाला की ही आहे रिमाइंडर, जी 26 पेक्षा लहान आहे, म्हणून रिमाइंडर इज इक्वल टू 10 असं मी लिहिलं. हे तिसरं एक. हेन्स द सायफर टेक्स्ट इज 7 23 10. हे जे 3 रिमाइंडर होते ना, त्याला आपण सायफर टेक्स्ट म्हणणार. मग आता 7 करस्पॉन्ड्स टू लेटर एच, 23 corresponds to letter X and 10 corresponds to letter K. ओके, एकदा बघून घ्या. 7 म्हणजे H, 23 हे X अक्षर आहे आणि 10 हा K अक्षरासाठी आहे. 7 हा नंबर H साठी, ओके, 10 K साठी, तर 23 हा X साठी आहे. ओके, मग आपण असं लिहिणार, द वर्ड मॅन इज एन्क्रिप्टेड ॲज HXK. सो द वर्ड मॅन इज एन्क्रिप्टेड ॲज HXK. ठीक आहे. एक्झाम्पल 2 बघा. एन्क्रिप्ट द मेसेज URD using fx is equal to 3x plus 7 mod 26. सोल्युशन बघा. हा जो URD शब्द आहे, याच्यातल्या प्रत्येक अक्षराची न्यूमेरिकल व्हॅल्यू काढायची. इथून उदाहरणाची सुरुवात. न्यूमेरिकल व्हॅल्यूज ऑफ ईच लेटर इन द मेसेज URD ॲज फॉलोज. हा जो U आहे त्याची न्यूमेरिकल व्हॅल्यू 20, R न्यूमेरिकल व्हॅल्यू 17 अँड D न्यूमेरिकल व्हॅल्यू 3. तर हे आम्हाला माहिती आहे. आता ह्या व्हॅल्यूज आपण कशा काढल्या. ओके, मग युजिंग एन्कोडिंग फंक्शन, आपल्याला एन्कोडिंग फंक्शन काय दिलंय? fx इज इक्वल टू 3x प्लस 7 मॉड 26. मग आपण काय करणार? ह्या ज्या 3 व्हॅल्यू आहेत त्या या फंक्शन मध्ये जिथे जिथे x तिथे तिथे ठेवणार. सो पहिली व्हॅल्यू 20. सो f ऑफ 20 इज इक्वल टू
3 into 20 plus 7 mod 26. हे जर सॉल्व केलं तर आपल्या लक्षात येतं 20 गुणिले 3 60, 60 प्लस 7 दॅट इज 67 mod 26. परत आपल्या नियमानुसार ही संख्या 26 पेक्षा मोठी आहे. मग आपल्याला काय करावं लागतं, या 67 ला 26 ने भागायचं, जी बाकी उरेल ती रिमाइंडर आपल्याला यूज करायची असते. मग 67 ला तुम्ही 26 ने भागा. 26 2 जा 52, वजाबाकी केली तर 15 येते आणि ही 15 या 26 पेक्षा लहान येते. म्हणून ही रचना आपण कशी लिहिणार, हा 67 इकडे लिहा, मग कॉन्ग्रुएंट लिहा, मग ही आलेली बाकी इथं लिहा आणि मॉड 26. हे नीट लक्षात ठेवा. 67 जर याच्यापेक्षा लहान असती तर आपण तीच रिमाइंडर लिहिली असती, पण ती आहे मोठी. मग याने याला भागलं, जी बाकी उरली ती इथे लिहिली आणि अशा रीतीनं आपण लिहिलं रिमाइंडर इज इक्वल टू 15. हे 1 पहिली रिमाइंडर. आता दुसरी व्हॅल्यू होती 17. सो एफ ऑफ 17 म्हणजे जिथं जिथं एक्स त्या फंक्शन मध्ये तिथं तिथं 17 ठेवा. सो 3 into 17 plus 7 mod 26. याला सोडू आपण. 17 3 जा 51 plus 7 that is 58 mod 26. परत आपल्या नियमानुसार ही संख्या मोठी आहे याच्यापेक्षा, म्हणजे याने याला डिवाइड करायचं आणि जी रिमाइंडर उरेल ती इथे लिहायची. सो 58 ला जर 26 ने डिवाइड केलं तर 26 2 जा 52 येतं आणि रिमाइंडर उरते 6. याचा अर्थ आता हा 58 आपल्याला इथे लिहावा लागेल. मग कॉन्ग्रुएंटचं चिन्ह द्यायचं आणि ही आलेली रिमाइंडर इथे लिहायची, मग मॉड 26 लिहायचा. ओके, म्हणजे ही रिमाइंडर आता याच्यापेक्षा जर लहान आहे तर आपण लिहिणार रिमाइंडर इज इक्वल टू 6. हे झालं सेकंड. आता लास्ट किंमत आहे 3. सो एफ ऑफ 3 इज इक्वल टू मूळ फंक्शन मध्ये जिथे जिथे एक्स तिथं तिथं ट्रीट ठेवला तर 3 into 3 plus 7. 3 into 3 9, 9 plus 7 16 mod 26. आता ही 16 जर याच्यापेक्षा लहान आहे तर भागत बसायचं नाही किंवा काही करायचं नाही, सरळ सरळ ही आहे रिमाइंडर लिहून टाकायचं. ही झाली तिसरी रिमाइंडर. म्हणजे तुम्हाला 3 रिमाइंडर मिळाल्या. कोणती? 15, 6 आणि 16. हेन्स द सायफर टेक्स्ट इज, ते जे 3 रिमाइंडर मिळाले ते लिहा 15, 6, 16. मग 15 कॉरस्पॉन्ड टू लेटर पी, 6 correspond to letter G and 16 corresponds to letter Q. In this way, तो जो मेसेज होता URD तो एन्क्रिप्ट झाला. काय? PGQ. तर मित्रांनो, आजच्या लेक्चर आपण 2 क्वेश्चन पाहिले. दोन्हीही महत्वाच्या टाइप मध्ये मोडतात, त्यामुळे नीट प्रॅक्टिस करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन एक्झाम्पल सहित. तोपर्यंत मला निरोप द्या. नमस्कार.